नमस्कार मंडळी, आईपुडमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मक्याच्या दाण्यांचे भेल कशी बनवतात तडका देऊन ते चला आपण बघूया। आता मी हे 2 मके घेतलेत। तर पहिले हे 2 मके सोलून घ्यायचे। सोलून झाल्यावर काय करायचं तर याचे दाणे आहेत ना ते आपण चाकूच्या साहाय्याने काढून घेऊया। ते दुधाचे आहेत म्हणजे एकदम कोवळे आहेत मक्याचे दाणे। मके मी कोवळे आणले, जून असले ना तर ते पाण्यात शिजवावे लागतात। आता हे कोवळे असल्यामुळे वाफेवर शिजवते आणि कोवळे असले तरच त्याची ही भेल चांगली लागते। तर आता मी ही तडका भेल बनवते। तर कशी बघा, मके वाफेवर शिजत ठेवले, एक 15 मिनटं शिजून होतील। आणि एक टोमॅटो घेतला बारीक छोटासा, तर तो बारीक कापून घेतला। एक कांदा घेतला, तो एक बारीक कापून घेतला। एक मिरची घ्यायची किंवा 2 मिरच्या घ्यायच्या। मी आता 2 मिरच्या घेतल्या, 2 मके असल्यामुळे आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घ्या। 2 मिरच्या बारीक कापून घ्यायच्या। त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर, ती पण बारीक कापून घ्यायची। 15 मिनटे झाली, मक्याचे दाणे वाफेवर शिजलेत। आता ते खाली उतरवून घेते। आता हे बघा शिजलेले मक्याचे दाणे आहेत, ते एका ताटामध्ये घालून घेतले। त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, मिरची हे सर्व त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि गॅसवरती तडका देण्यासाठी तेल घालायचं। त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, लसूण आणि एक बेडगी मिरची घालायची। त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट तुम्हाला कोणतं पाहिजे त्याप्रमाणे। आता मी त्याच्यामध्ये भाजका मसाला घातला। आता हा तडका मक्याच्या दाण्यावर टाकला। थोडासा चाट मसाला आणि थोडीशी काळी मिरी पावडर। आता ही काळी मिरी पावडर अशी पसरून घालायची आणि एक लिंबू घ्यायचा, त्यातला अर्धा लिंबू पिळून घालायचा त्याच्यामध्ये आणि ते सर्व मिक्स करायचं आणि 1 चमचा मीठ टाकायचं आणि ते सर्व मिक्स करून एकदम चांगलं मिक्स झालं पाहिजे। मीठ सगळ्याला व्यवस्थित लागलं पाहिजे। आणि मग हा तडका आहे भेल जी बनवली आपण मक्याची, ती खाऊन बघा, एकदम टेस्टी, एकदम तुम्हाला एवढी आवडेल की पुन्हा पुन्हा करून खाल। तर हे मक्याचे दाणे तुम्ही जर धुवून मग आणला तर ते पाण्यात उकळून काढावे लागतील। तुम्हाला याच्यामध्ये अजून काही चवीनुसार टाकायचं तर टाकू शकता। तर ही माझी आता उत्तम भेल तयार झालेली आहे। मी आता खाऊन बघते। एक नंबर नादुखळा अशी तडका दिलेली भेल करून बघा। हे मक्याचे दाणे कोवळे असल्यामुळे वाफेवर शिजवले आणि बनवले। अशी रेसिपी करून बघा। त्याला तर मग पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया। माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर, चला पटापट।